आणि भारतीय सैन्याच्या हल्ल्यामध्ये 11 सैनिक मारले गेल्याची पाकिस्तानने कबुली दिलेली आहे। पाकिस्तान एअरफोर्सचे 5 तर पाक आर्मीचे 6 सैनिक मारले गेलेले आहेत अशी सुद्धा माहिती पाकिस्तानने दिली आहे। 35 ते 40 पाकिस्तानचे सैनिक आणि अधिकारी मारल्याचा भारतीय सैन्याचा दावा आहे। आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत। शिवाजी, पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर आपण ज्या दहशतवाद्यांच्या नौदलांवर हल्ले केले आणि त्यानंतर जो गोळीबार झाला या सगळ्यामध्ये जे सैनिक मारले गेले पाकिस्तानचे त्यांचा आकडा मोठा आहे। मात्र आता हे जे आकडे आहेत ही जी आकडेवारी आहे ती पाकिस्तानने जाहीर केलेली आहे। किती तथ्य या आकडेवारीमध्ये? खरं तर श्रद्धा, साधारणपणे 35 ते 40 त्यांचे जवान मारले गेल्याची माहिती भारत सरकारकडे आहे। भारतीय वायुसेने असो किंवा बाकीच्या ज्या तिन्ही नेव्ही नौदल यांनी देखील या संदर्भात पुष्टी दिली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणून जर पाहिलं तर पाकिस्तान सातत्याने खोटारडेपणाचा चेहरा आहे तो आपल्या समोर आणत असतो। आणि दुसरी गोष्ट या सगळ्या संदर्भात जर आपण पाहिली तर ती म्हणजे एक ही आहे की भारताचं हे ऑपरेशन खरं तर पाकिस्तानच्या आर्मीच्या विरोधात नव्हतं, ते दहशतवाद्यांच्या विरोधात होतं आणि दहशतवाद्यांचं कंबरडं भारताने मोडलं आहे। त्यामुळं पाकिस्तानने खरं तर त्यांचे दहशतवादी आणि त्यांना वाचवणारे हे त्यांचे सगळे आका, हे जम्मू काश्मीरचे परिसरामध्ये सातत्याने दहशतवादी कारवाया करणारे तिथले जवान, या सगळ्यांवरती भारताने निशाणा नंतर साधला होता। त्याच्यामध्ये 40 तिथले जवान त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत होती। तर एकंदरीत जर पाहिलं तर या मोठी जी कारवाई जी होती भारताने केली होती आणि त्याच्यामध्ये 35 ते 40 आम्ही जर पाहिलं तर पाकिस्तानचे जवान देखील मृत्युमुखी पडण्याची माहिती मिळत आहे। अगदी नाही, बरोबर आहे। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर पाकिस्तान बऱ्याच खोट्या बातम्यांचा कांगावा सुद्धा करत होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर हा खोटा काउंट सुद्धा पाहतो। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।